नमस्कार. आपण पाहता थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र शिंदे. आज आपण चर्चा करणार आहोत प्रोफेशनल रिप्रेझेंटेशन निवडणूक पद्धतीवर. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. प्रोफेशनल रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रमाणानुसार प्रतिनिधित्व पद्धती. लोकशाहीत मतदान म्हणजे केवळ मतदान नाही, तर ते जनतेचा आवाज संसदेत पोहोचवण्याचं साधन आहे. पण प्रश्न असा आहे, आपल्या देशात वापरली जाणारी निवडणूक पद्धत खरोखरच अचूक प्रतिनिधित्व करते का? प्रोफेशनल रिप्रेझेंटेशन अर्थात पीआर ही अशी निवडणूक पद्धत आहे ज्यामध्ये पक्षाला मिळालेल्या मतांच्या प्रमाणात त्यांना जागा दिल्या जातात. उदाहरण, जर एखाद्या पक्षाला 40% मतं मिळाली तर त्याला जवळपास 40% जागा मिळतात. म्हणजेच जितकी मतं तितकं प्रतिनिधित्व. भारतामध्ये सध्या वापरली जाणारी पद्धत आहे फर्स्ट पास द पोस्ट. यात काय होतं, ज्याला सर्वाधिक मतं मिळतात तो उमेदवार जिंकतो, भलेही त्याला 50% पेक्षा कमी मतं मिळाली असली. उदाहरणच द्यायचं झालं तर एका मतदारसंघात 4 उमेदवार आहेत. ए ला 35%, बी ला 30%, सी ला 20% आणि डी ला 15%. या पद्धतीत ए जिंकतो, पण 65% लोकांनी त्याला नाकारलं. त्याचं काय? पीआर मध्ये मात्र सर्व पक्षांना त्यांच्या मतानुसार प्रतिनिधित्व मिळतं. पीआरचे मुख्य प्रकार याबद्दल आपण चर्चा करूयात. पार्टी लिस्ट सिस्टम. या पद्धतीत मतदार पक्षाला मत देतो, पण नंतर पक्ष यादी तयार करतो आणि मग मिळालेल्या मतांनुसार उमेदवार निवडलेले जातात. सिंगल ट्रान्सफरेबल वोट. या पद्धतीत मतदार उमेदवारांना क्रमाने प्राधान्य देतो, मत ट्रान्सफर होत राहतात आणि शेवटी प्रतिनिधी निवडले जातात. ही पद्धत भारतात राज्यसभा आणि राष्ट्रपती निवडणुकीत सध्या वापरली जाते. आता आपण पाहूयात प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन या पद्धतीचे फायदे काय आहेत. नंबर 1, न्याय्य प्रतिनिधित्व, म्हणजे प्रत्येक मताला मूल्य मिळतं. नंबर 2, लहान पक्षांना संधी, त्यामुळे मोठ्या पक्षांचा एकाधिकार कमी होतो. नंबर 3, विविधता वाढते आणि समाजातील सर्व घटकांना आवाज मिळतो. नंबर 4, मतदारांचा विश्वास वाढतो. माझं मत वाया जात नाही अशी भावना निर्माण होते. आता आपण पाहूयात या पद्धतीमुळे तोटे काय होऊ शकतात. यामुळे स्थिर सरकारचा अभाव होऊन गठबंधन सरकार वाढतात. त्यामुळे निर्णय घेण्यात विलंब होऊ शकतो, कारण अनेक पक्षांमुळे सर्वांची सहमती लागते. शिवाय या पद्धतीत मतदार आणि प्रतिनिधी यांचं नातं कमी होतं. प्रतिनिधींशी थेट संपर्क कमी होतो. हा सध्या खूप चर्चेचा विषय आहे. काही तज्ञ म्हणतात पीआर मुळे लोकशाही अधिक मजबूत होईल, तर काही म्हणतात भारतासारख्या विविधतेने भरलेल्या देशात स्थिर सरकार अधिक महत्वाचं आहे. मग यावर उपाय काय? तर मिश्र पद्धत, ज्याला एफईटीपी आणि पीआर दोन्ही पद्धती वापरल्या जाऊ शकतात. प्रोफेशनल रिप्रेझेंटेशन ही केवळ एक पद्धत नाही, तर ती लोकशाही अधिक समावेशक करण्याचा प्रयत्न आहे. तुमचं मत काय आहे? भारताने ही पद्धत स्वीकारायला हवी का? कॉमेंटमध्ये जरूर सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.